रेशीम धागा आणि कॉटनच्या रीलनं बनवलं मी एवढं सुंदर आरीवर्क. तर रामराम मंडळी, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे मी आरीवर्क करत आहे. एवढा महिना संपला की लगेचच लग्नाचे सीझन सुरू होणार आहेत आणि हे ब्लाऊज पीस आलेलं आहे मला परळीतून एका मुलीचं. काही कारणास्तव मला मागच्या गळ्याचा आरीवर्क दाखवता आला नाही, पण मी समोरच्या गळ्याचा आता आरीवर्क दाखवत आहे. रेशीम धाग्याने सिंगल चेन स्टिच करून घेतली आणि आता आपल्याला करायचं आहे कॉटन धाग्यानं आरीवर्क. आणि यावेळेस आरीवर्क करत असताना आपण हे असे मणी यूज करत आहोत जे आपल्या मंगळसूत्राच्या मण्याला असतात ना पिवळेवाले, ते वाले मणी आहेत हे. कारण की तिला शुगर बीट्स नको होते या जागी, त्यामुळे मी हे मणी यूज केलेले आहेत. गोल्डन मनी नंतर या पिवळ्या मण्याच्या 2 लाईन मी स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला करायचं आहे त्याच्या पुढचं वर्क. त्यासाठी पिंक कलरचे हे मणी यूज करून मी हे आरीवर्क कंप्लीट करून घेतलं आणि आपल्याला आता जरदोजीनं आपल्याला पुढचं वर्क करायचं आहे. कटवर्कचे मणी वापरून मी पान पण काढलेलं होतं आणि जरदोजी कंप्लीट करून आपलं फायनली वर्क कंप्लीट झालेलं आहे. ते तुम्हाला कसं वाटत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आता आपल्याला स्लीव्ज वरची डिझाईन बनवायची आहे आणि यावरती थोडं काही वेगळं करायचा प्रयत्न करत आहे. आणि यावरती चिटकवण्यासाठी मी हे डायमंडचे खडे पण घेऊन आले होते आणि फायनली यावरती मी हे खडे चिटकूनही घेतले आणि एवढं सुंदर दिसू लागलं होतं हे आरीवर्क कंप्लीट केल्यानंतर. आणि बंट्या त्याच्यावरती येऊन बसला होता बबली सारखा, तोही आता हक्क गाजवायला लागलाय. असो तर फायनली आपल्या स्लीव्हची डिझाईन सोबतच समोरच्या गळ्याची डिझाईन आणि पाठीच्या गळ्याची ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, मिस यू, बाय बाय.